ट्रान्सलेशन म्हणजे काय एक्झॅक्टली? 2-3 प्रकार आहेत. एक ट्रान्सलेशन जे लिटरल ट्रान्सलेशन जे शक्यतो आपण शासकीय किंवा गव्हर्नमेंटच्या किंवा लीगल डॉक्युमेंटचं करावं लागतं, की तिथे तुम्हाला शब्द बंबाळ करायला किंवा शाब्दिक काही इतर हे करायला अलाउडच नसतं. स्कोप नाही म्हणजे ते नसतंच, करायचंही नसतं. बरं. तर तो लिटरल ट्रान्सलेशन जे ॲक्च्युअल भाषांतर झालं ते. दुसरा प्रकार जो पुस्तकांमध्ये आहे तो जनरली असावा असं माझं म्हणणं आहे. तो म्हणजे जे अशी पुस्तकं असतात कुठली, की तो भावानुवाद असावा, नुसता अनुवाद पण नाही. त्याच्यात ती इमोशन पण यावी. हां, ती इमोशन अर्थातच मूळ जो टोन आहे पुस्तकाचा त्याला बगल न देता अनुवादकाचं काम आहे नुसतं फक्त लिटरल ट्रान्सलेशन नाही. कारण मग लिटरल ट्रान्सलेशनचे आपल्याकडे बरेच मग मजा होते. बरं. म्हणजे किती लक्ष द्यावं लागतं. तर पुण्यामध्ये एका उड्डाणपुलाचं अनावरण झालं तर उड्डाणपुलाला जाणारा रस्ता आणि त्याच्या अलीकडचं आहे तर ते कीप लेफ्ट असं आपल्याकडे इंग्लिशमध्ये असतं. आणि तिथं बोर्डावर लागलं डावी ठेवा. काय म्हणजे डावी काय ठेवा, हे असे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यामुळे अनुवाद कुठे करावा, भावानुवाद कुठे करावा आणि भाषांतर कुठे करावं, हे 3 गोष्टी हे म्हणजे डोळे जरा उघडे ठेवून करावं लागतं. नाहीतर मग म्हणजे पुलंनीच ते उदाहरण सांगितले की स्नो हॅड फॉलन अक्रॉस चिअरिंग क्रॉस स्टेशन असं ते इंग्लिशमधलं वाक्य आहे. त्याचा अनुवाद करताना भाषांतर करताना चिरा बाजारला बर्फ पडलो होता असं लिहून मोकळे झाले लोक. आता चिरा बाजारला मुंबईत कुठे बर्फ पडला? बरोबर आहे. तर ते पुन्हा डोकं बेसिकली आपल्या खांद्यावर एक अवयव दिलेला आहे मानेवर, त्याच्यात मेंदू आहे आणि आपण मनुष्य आहोत तर तो वापरायचा असतो मेंदू. याआधी ते म्हणजे ती कॉर्ड जुळली पाहिजे. नाहीतर ते असंच जुळून रलट आणि मग असं बऱ्याचदा होतं, घाईगडबडीतही होतं. असं काही प्रत्येक वेळेस दोष द्यायचं कारण नाही, पण ते करत असताना ते भान राखणं पाहिजे. शासकीय मराठी क्लिष्ट आहे, ती कळतच नाही. आता ते आपण फाईल म्हणतो, बोली भाषेत सुद्धा फाईल हा रूळ शब्द झालेला आहे. फाईल हा ऍक्च्युअल इंग्लिश शब्द आहे. आता त्याला सरकारी मराठीमध्ये नसती हा नसती क्रमांक म्हणजे शासकीय डॉक्युमेंट जर तुम्ही वाचलं कळणार आहे म्हणून तर नसती उठाठेव फाईलींची आदला बदल करणे, हे नसती उठाठेव हा शब्द त्याच्यावर नाही. मुद्दा असा आहे ते अजून सोपं करून सांगता येणार नाही का? फिजिक्समध्ये जी एक डोमेन आहे ज्याला क्वांटम मेकॅनिक्स म्हणतो, त्याचं पुंज भौतिकी असं संस्कृतोद्भव पुंज भौतिकी उच्चार तर एक्झॅक्टली. आता हाय आहे, आता कोणाला पुंज भौतिकी म्हटलं तर कळणार पण नाही. पुंज भौतिकी लांब राहिलं. नेपियन सी आपल्या क्वीन्स नेकलेस रोडला त्याच्याऐवजी सुभाषचंद्र बोस मार्ग म्हटलं तर टॅक्सीवाल्याला कळत नाही, अशी अवस्था. तेच आहे. किंवा पुण्यामध्ये पौड रोडच्या ऐवजी जिजामाता रोड सांगितलं तर ते कळणारच नाही पटकन. माहिती पण आहे का ऍक्च्युअल मध्ये आहे, हे माहित पण नाही आणि कळणार पण नाही. तर तो म्हणजे मुद्दा असा आहे की आता कुठेतरी थोडे बदल व्हावेत. कारण न्यायपालिका किंवा शासकीय धोरणं तुम्ही आम्ही कदाचित थोडे सुस्थितीतल्या घरात जन्माला आलो त्यामुळे आपल्याला ते लक्षात येईल की पटकन शोधणे, त्याचा अर्थ लावणे येते. पण ज्या गोरगरीब जनतेचं काम अडलंय, ज्याला प्रधानमंत्री आवासचं घर हवंय, ज्याला अजून काही त्याचा न्याय निवाडा करायचा, त्याला जर त्या मिनिटाला कळलं मला बाबा हे मिळालं आहे का नाही एवढं सांग, हे का नाही आपल्याला करता येत, तिथे थोडी गोची होते. मग तिथे थोडे एक्सपर्ट पण लागतात. आता ठीक आहे, आता AI आलेलं आहे पण शेवटी AI ला पण ट्रेन करून घ्यायला लागतं. कोणीतरी ट्रेन करावं लागतं त्याला. ती प्रचंड मोठी प्रोसेस, त्याला वेळ लागतो. बरं, आपल्याकडे असे आहे की दर 10 महिन्याला भाषा बदलते, म्हणजे भाषा पद्धती बदलते. पुणे मुंबईमध्ये काय रे, तर नागपूर साईडला काय बे होतं, ती पण पटकन कळेल असं नाही. नागपूरला जाईपर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये बरेच बदल. तर ह्या आणि एकतर आपला देश इतका भाषांच्या बाबतीत समृद्ध आहे, इतक्या वेगवेगळ्या लिप्या आहेत, त्यामुळे खूप साधनं ऍक्च्युअली खूप आपल्याकडे रॉ मटेरियल आहे लोकल लेवलच्या लँग्वेजमध्ये AI ला ट्रेन करायला. ते आपल्याकडे पण नाहीये. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. ऑन पेपर म्हणायचं झालं तर 12 कोटी लोकांना मराठी बोलता आली पाहिजे किंवा समजली पाहिजे. आता 12 कोटी ही
आकडा हम्म. हा युरोपातल्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्ती आहे. बरोबर. सो टेक्निकली AI ला मराठी AI ला जास्ती कळलं. मराठी मधला रॉ डेटा जास्त पाहिजे टू प्रोसेस. नाही होते तसं, हम्म. कारण त्याचा विचार नाहीये किंवा त्याची अजून प्रोसेस आपल्याकडे स्लो आहे. ॲज अ ट्रान्सलेटर किंवा अनुवादक तुम्ही त्या पुस्तकाचं काम करण्याआधी अभ्यास थोडासा करणं भाग. त्या पुस्तकाच्या रिलेटेड, सब्जेक्ट Exactly. रिलेटेड. पुस्तकाचा पहिला, हम्म. पुस्तकाच्या सब्जेक्टशी रिलेटेड तुमचा आचला नाही तरी चालेल, बर. कारण नॉट नेसेसरी एव्हरी ट्रान्सलेटर इज अन एक्सपर्ट इन एव्हरी टॉपिक. बरोबर. म्हणजे ॲज लॉंग ॲज तो ट्रान्सलेटर त्या जॉनरच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त काही करत नसेल. हम्म. आता मी सगळ्या जॉनरचे मला ओपन करून ठेवलेले आहेत, हम्म. पण म्हणून याचा अर्थ म्हणून मी उद्या कुठल्या सायंटिस्टचं बायोलॉजीवरचं पुस्तक सॉरी नाही जमणार मला. हम्म. तर ती लिमिटेशन सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. बेसिक ट्रान्सलेटरला आपली सबल स्थानं माहिती पाहिजेत, आपली दुर्बल स्थानं माहिती पाहिजे, ज्याला इंग्लिशमध्ये स्ट्रॉंग पॉईंट्स आणि वीक मराठीमध्ये स्ट्रॉंग पॉइंट्स आणि निगेटिव्ह. मराठीमध्ये, कारण ट्रान्सलेशन करत असताना जर तुम्ही त्याच्यामध्ये भाव नाही घातला आणि तो जर का आजच्या काळाची बोली निदान आपण मराठीबद्दल बोलताना अर्थात पुस्तकाचा विषय काय आहे आणि पुस्तकाचा टार्गेट ऑडियन्स काय आहे आणि तुम्हाला तो किती सोप्या पद्धतीने करायची मुभा आहे, या 3 प्रमुख याच्यावर कुठल्याही पुस्तकाचा अनुवाद कितपत लोकांपर्यंत पोचतो हे महत्वाचं आहे.